मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या भेटीनंतर फडणवीस शहांच्या भेटीला फडणवीस उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर शहांशी करणार चर्चा। निकालानं ईव्हीएम विरोधकांच्या तोंडाला कुलूप। ईव्हीएम वरून मोदींचा विरोधकांना टोला। विरोधकांचा ईव्हीएम विरोध मात्र कायम। लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत फुटीची चिन्ह। 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती। विरोधकांना योग्य ज्योतिषी मिळाला नसल्याची शिंदेंची टीका। उद्धव ठाकरे काही दिवसांनी एनडीए सोबत येतील। शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांचा दावा। ज्या आमदारांना शरद पवारांसोबत यायचे त्यांनी 15 दिवसात परत या। रोहित पवारांचा कुंपणावरच्या आमदारांना इशारा। शरद पवारांचे 2-3 आमदार अजितदादांच्या संपर्कात। शरद पवार समर्थकांना त्यांच्याच नेत्यांकडून धोका। अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा। 10 वर्षांनंतरही काँग्रेस 100चा आकडा गाठू शकला नाही। इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातले लोक। नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टीका। मोदींना सरकार चालवताना नाकीनऊ येतील। नितीश कुमार, चंद्राबाबू सर्वांचेच उद्या तुमच्या सोबत आहेत, उद्या आमच्या सोबत येतील। संजय राऊतांच्या वक्तव्यानं पुन्हा नवी चर्चा। ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये 3 डॉक्टरांच्या कोठडीत वाढ। डॉक्टर तावरे, हळणारे आणि घटकांबळेला 14 दिवसांनी न्यायालयीन कोठडी। बीडमध्ये ज्ञानराधा पतसंस्था घोटाळा प्रकरण। फरार सुरेश कुडेला पुण्यातून अटक। ज्ञानराधा पतसंस्था घोटाळा प्रकरणी 9 गुन्हे। मुंबई शेअर बाजारासमोर काँग्रेसचं आंदोलन। शेअर बाजार घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप। पोलिसांनी आंदोलन करताना घेतलं ताब्यात। इंदापूरमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या दुधाला 34 रुपये दर न देणाऱ्या खासगी दूध संघावर कारवाईची मागणी। नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले। कोकण भवनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना गोंधळ। धनराज विस्पुतेंकडून नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल। मुंबई शिक्षक मतदारसंघाकरता राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांनी भरला उमेदवारी अर्ज। प्रचंड बहुमतानं विजयी होईल, नलावडेंनी व्यक्त केला विश्वास। नाशिक शिक्षक मतदारसंघाकरता शिवसेनेकडून किशोर दराडेंना उमेदवारी। पुढे हिट अँड रन प्रकरण आणि या प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात आंदोलन। आरोपीला मदत करणाऱ्या आमदारांनी राजीनामा द्यावा। रिपब्लिकन युवा मोर्चाची मागणी। महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या खासदारांमध्ये उच्च शिक्षितांचा भरणा। 48 खासदारांपैकी तब्बल 34 खासदार पदवीधर, तर 2 खासदारांचं 10वी आणि 4 खासदारांचं 12वी पर्यंतचं शिक्षण। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा। माजी मंत्री सुबोध सावजींची राज्यपालांना पत्र लिहून मागणी। काँग्रेसची दिल्लीत उद्या बैठक। लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्याकरता बैठक। लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची उद्या महत्त्वपूर्ण बैठक। वसंत स्मृती पक्ष कार्यालयात दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन। केजरीवालांच्या जामीन याचिकेवर ईडीकडून उत्तर दाखल। ईडीचा केजरीवालांच्या जामिनाला विरोध। बीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस। पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानं पेरण्या लवकर होण्याचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।